स्वक्षः स्वङ्गः शतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर्छिन्न संशयः. भगवान विष्णू यांचे नेत्र अत्यंत सुंदर आणि करुणामय आहेत. त्यांचे प्रत्येक अंग दिव्य आणि पूर्ण आहे. ते असंख्य प्रकारे आनंद देणारे आहेत. ते परमानंद स्वरूप आहेत. ते सर्व दिव्य तेजांचे अधिपती आहेत. त्यांनी मन आणि इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवला आहे. ते कोणाच्याही अधीन नसून पूर्णतः स्वतंत्र आहेत. त्यांची कीर्ती सत्य, पवित्र आणि चिरंतन आहे. ते सर्व शंका दूर करणारे आहेत. उदीर्णः सर्वतश्चक्षुर्निशः शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः. भगवान विष्णू सर्वांपेक्षा श्रेष्ठ आणि महान आहेत. त्यांची दृष्टी सर्वत्र आहे. त्यांच्यावर कोणाचाही अधिकार नाही. ते शाश्वत आणि अचल आहेत. ते पृथ्वीवर अवतार धारण करून वास करणारे आहेत. ते पृथ्वीचे भूषण आहेत. ते सर्व ऐश्वर्य, वैभव आणि मंगलाचे मूर्त स्वरूप आहेत. ते स्वतः शोकविरहित आहेत आणि भक्तांचा शोक दूर करणारे आहेत. अर्चिष्मानर्चितः कुंभो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो मितविक्रमः. भगवान विष्णू तेजस्वी आहेत. ते सर्वांकडून पूजनीय आहेत. ते संपूर्ण विश्वाला धारण करणाऱ्या पूर्णत्वाचे स्वरूप आहेत. त्यांचे आत्मस्वरूप पूर्णतः शुद्ध आहे. ते जीवांचे अंतःकरण शुद्ध करणारे आहेत. ते अनिरुद्ध स्वरूप आहेत. त्यांना युद्धात कोणीही रोखू शकत नाही. ते प्रद्युम्न स्वरूप दिव्य तेजाने युक्त आहेत आणि त्यांच्या पराक्रमाला कोणतीही मर्यादा नाही. कालनेमिनिः वीरः शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः. भगवान विष्णू कालनेमी दैत्याचा संहार करणारे आहेत. ते परमवीर आहेत. ते शूरवंशात अवतरलेले आहेत. ते सर्व वीरांचे अधिपती आहेत. ते तिन्ही लोकांमध्ये आत्मरूपाने वास करणारे आहेत. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. ते केशव आहेत. ते केशी असुराचा वध करणारे आहेत आणि सर्व पाप, दुःख, अज्ञान दूर करणारे हरी आहेत. कामदेवः कामपालः कामी कांतः कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनंजयः. भगवान विष्णू हे सर्व शुभ इच्छांचे मूळ प्रेरणास्थान आहेत. ते धर्मानुकूल इच्छांचे पालन व पूर्ती करणारे आहेत. ते भक्तांविषयी प्रेम बाळगणारे आहेत. ते अत्यंत सुंदर, मनोहर आणि सर्वांना आकर्षित करणारे आहेत. ते वेद, आगम आणि धर्मशास्त्रांची स्थापना करणारे आहेत. त्यांचे दिव्य स्वरूप शब्दांच्या पलीकडील आहे. ते सर्वत्र व्यापून राहिलेले विष्णू आहेत. ते पराक्रमी आहेत. ते अनंत आहेत आणि सर्व प्रकारच्या आध्यात्मिक आणि दिव्य संपत्तीचे विजेते आणि दाते आहेत.